नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे रक्षाबंधन. तर चला रक्षाबंधनची चावरावरी चालू आहे आणि स्वयंपाक वगैरे करून घेतला. स्वयंपाकात साधं सिंपल बनवले मी, जेणेकरून सांबर भात आणि रवा बनवलाय. तर चला तो सुद्धा रेडी झालाय. आणि आजचा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा, तर तुम्हाला उद्या पोच होईल, जेणेकरून आज भरपूर धावपळ आहे आणि सणाच्या दिवशी सगळ्यांचीच धावपळ असते, त्याच्यामुळे एडिटिंग करायला वेळ भेटत नाही. तर चला उद्या हे व्हिडिओ नक्की तुम्ही संपूर्ण बघा. रक्षाबंधनचा व्हिडिओ आमची रक्षाबंधन कशी साजरी होती ती तुमच्याबरोबर शेअर करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तिथं ताट वगैरे करून घेणारे, बागेचं सगळं आवरून झालेलं आहे. तर चला तर आता इथं रक्षाबंधन थोड्या वेळामध्ये आम्ही सुरू करणार आहे. सगळेजण आल्यावर काही जण बाहेर गेले, तर भाऊन ते पण आलेले, तर लगेचच रक्षाबंधन आम्ही साजरी करणार आहे. चला तिथं सगळे आले आणि इथं रक्षाबंधन म्हणजे चालू केले, तर बघू शकता. तर दरवर्षीच अशा रक्षाबंधन साजरी होत असते आमची दंगा मस्तीमध्ये. सगळे एकत्र जमले का खूप गप्पा गोष्टी असत्या आणि हशा खूप असतो. तर चला प्रत्येकाचं चाललं होतं, इकडून फोटो काढ तिकडून फोटो काढ, चांगले आले पाहिजे, चांगले दिसले पाहिजे आणि सगळ्यांनाच फोटो काढायचं वेळ आहे किंवा शूट करायचं सुद्धा वेळ आहे. तर अशा प्रकारे चाललं होतं. एक एक करून आता सगळ्याजणी आता इथं राख्या बांधून घेत्या. गिफ्ट सुद्धा छोटे छोटे जसच्या पद्धतीने आणले आणि छान वाटतं. गिफ्टापेक्षा आपण छान बहीण भावाचं नातं टिकवतो किंवा मस्त आपण त्या दिवशी सगळं तयार होतो आणि आनंदाने सण साजरा करतो. चला तर इथं दोघं भाऊ आले होते. अजून एक बारका भाऊ कामाला गेलेला होता, तर त्याच्या इथं संध्याकाळी रक्षाबंधन करणारे, त्याला उशीर होणारे. तर त्याची मुलं आणि तो सकाळीच कामाला गेला, त्याच्यामुळे आता हे जेवढं आहे आलेले, तर आम्ही सकाळी बाकीच्यांनी सगळ्यांनी रक्षाबंधन केली आणि त्याच्या इथला पण व्हिडिओ शूट केला, तर तो सुद्धा दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटन. तर चला अशा पद्धतीने आम्ही सकाळी आमच्या घरीच इथं रक्षाबंधन केली. तर इथं भाची ओवळती, तर मगाशी मुलीने ओवळलं आणि छानपैकी सगळे फोटो काढत आणि मस्त एकत्र सगळे जमले का सगळ्यांची मस्ती आणि अशा पद्धतीने टिंगल मस्करी चालू असते. तर चला आता मस्तपैकी एक एक करून सगळ्यांनी घेतले. आता आम्ही सुद्धा ओवळून घेणार आहे. तर ही भाजी ओवळती, त्यांना बी जायचं होतं त्यांच्या मामाच्या इथल्या राख्या बांधण्यासाठी. तर त्यांची काही गडबड चालू होती आणि त्यांनी पण इथंच बांधून घेतल्या राख्या. तर बघू शकताय ती ही एक बारकी आहे, तर बघू शकता तिने सुद्धा छानपैकी ओवळून घेतलं आणि सगळ्यांचीच घाई गडबड चालू होती. तर ते भाची भाऊचे ते त्यांच्या जवळपास मामा आहे ते तिकडे जाणार होते ते रक्षाबंधन करण्यासाठी. तर आम्ही सुद्धा इथं आता मोरेवस्तीवरून भाऊ आला होता. इथं एक भाऊ आहे आणि हे दोघंजण होते, ते दोघंजणांना इथं मस्तपैकी राख्या बांधून घेतल्या. म्हणजे संध्याकाळी एकाला बांधणार आहे. तो व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये येईन, जेणेकरून खूप मोठा व्हिडिओ होतो. तर सगळ्यांचा दंगा मस्ती आणि चालू होतं बोलणं मोठ्या मोठ्याने. तरी पण थोडासा आवाज कमी केलाय मी आणि सगळेजण जमले का भरपूर गोंधळ असतो. पॅकिंग त्यांच्यापेक्षा मोठं दिलंय तुला बघ.
आई वडील आमच्या गावाला आहे आणि दोघं भाऊ भाऊजाया त्यांची मुलं ते इथंच राहते. तर आई वडिलांना मिस करत होतो आम्ही, जेणेकरून ते दोघंच तिकडं होते. आम्ही सगळे एकत्र इथं आहे. तर गावाकडे जाणं होत नाही घाई. तर चला एक भेटायापुरतं एखाद्या वेळेस गेलं तेवढंच फक्त. तर चला ह्यो भाऊ आहे माझ्या मला आणि मोरे वस्तीवरून आला. तर ह्यो सिओरला जाऊन आला देवाला आणि तेच आमचा हाशा भरपूर चालू होता, जेणेकरून तो भरपूर लांब चालत शिवरला कावड घेऊन गेलेला होता. तर भाऊजा आहे दोन्ही. तर भाऊजांना हसत होता, पायी दुखते माझ्यावाले. तर तुम्ही पाया पडल्यामुळे माझी पायी बरी होती. असं चालू होतं आमचा हाशा आणि हाशा मस्ती खूप चालू असते आणि हसत राहिलं तर खूपच छान. त्याला खूप हसायला लागते. तर त्याच्यामुळं तो खूप असा गोंधळ हास्य चालू होता, टिंगल मस्करी. तर त्याने सुद्धा छानपैकी साडी आणली, बघू शकताय. तर त्यांनी साडी आणली. बाकीच्या दुसऱ्या दोघं भावांनी पैसे टाकले होते, त्यांनी साडी नव्हती आणली तर त्यांनी पैसे टाकले होते. तर तुम्ही म्हणशाल साडी आणली आणि दोघांनी काय दिलं म्हणून, तर त्याच्यामुळे मी सांगितलं. मम्मी इकडे बघ ना, मामांना बांधायची. संदीप वलवे, सुनील वलवे, दशरथ बाबू वलवे. तर ह्यो भाचा आहे, त्याच्या शेजारी मुलगा आहे. तर त्यांना सुद्धा मी राखी बांधून घेतली. मम्मी इकडे बघ ना. मम्मी व्हिडिओपेक्षा फोटोमध्ये फोटोशूटमध्ये खूप काही सगळ्यांचा जीव असतो आणि थोडासा जरा निघाला का असा काढला तसा काढला अशी मस्ती चालू असते सगळ्यांची. चांगला आला पाहिजे. चला तर मस्तपैकी इथं रक्षाबंधन सगळं झालं आणि भाऊजींचे सुद्धा राख्या बांधायला गेले आणि इथं आम्ही जेवण करायला बसलो. तर भाऊ वगैरे जेवण केलं आणि मग छान गेले ते. तर चला आजचा व्हिडिओ अशा पद्धतीने साजरा केला रक्षाबंधनचा आणि संध्याकाळी पुढचा सुद्धा, जेणेकरून बारक्या भावाच्या इथं जाणार आहे तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.